नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा काय चालला अभ्यास? कशा गेल्या मागच्या 2 टेस्ट? महाराष्ट्र, भारत आणि आता जग आहे. ओके, राज्यसेवेला माहिती आहे ना, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि मग येतो आपला महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजे जगाच्या भूगोलावरती कसे प्रश्न आहेत ते तर तुम्ही आता पाहिलंच असेल. चला मग याचं विश्लेषण पण पाहून घेऊया. ओके, याला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानांचा विचार करायचा आहे. गुरुग्रह हा लघुग्रहाच्या पट्ट्यानंतर येणारा सूर्यमालेतील ग्रह आहे. ओके, लघुग्रहाच्या पट्ट्यानंतर येणारा आणि मंगळ व शुक्र ग्रहादरम्यानच्या असंख्य लहान खगोलीय वस्तूंच्या पट्ट्यांना लघुग्रह असं म्हणतात. वरील विधानातील सत्य विधान आपल्याला काय करायचं आहे? निवडायचं आहे. सत्य विधान आपल्याला निवडायला सांगितलं. ओके, तर सत्य विधान पाहूया. गुरुग्रह हा लघुग्रहाच्या पट्ट्यानंतर येणारा सूर्यमालेतील ग्रह आहे. अगदी बरोबर आहे भाई. बघा, इथं आहे आपला सूर्य, त्यानंतर पहिला ग्रह येतो तो म्हणजे इथं बुध, दुसरा ग्रह येतो तो म्हणजे शुक्र, तिसरा ग्रह येतो तो म्हणजे आपली पृथ्वी, चौथा ग्रह येतो तो म्हणजे मंगळ, त्यानंतर मग येतो तो लहान लहान असा जो दगड असे दिसतात ना तो पट्टा, आणि तो आहे लघुग्रहाचा पट्टा. आणि याच्यानंतर मग इथे आहे आपला गुरुग्रह. ओके, या गुरुग्रहानंतर परत मग येतो नेपच्यून, त्यानंतर येतो नेपच्यून नाही, शनी येतो, मग येतो नेपच्यून येतो आणि मग इथे येतो प्लुटो. मग असे हे ग्रहांचं वर्गीकरण आहे. ओके, मग आता मला सांगा, पहिलं विधान तर तुम्हाला बरोबर दिसतं कारण लघुग्रहानंतर आहे ते बरोबर आहे. दुसरं विधान काय सांगतंय? मंगळ व शुक्र ग्रहादरम्यानच्या, इथं मंगळ आहे आणि इथं शुक्र आहे. या शुक्रच्या आणि मंगळच्या मध्ये कोण आहे? तर इथं आपली पृथ्वी आहे. बरोबर आहे ना? मग विधान चुकीचं आहे ना. म्हणजेच काय, एक विधान हे सत्य आहे. आपल्याला सत्य विधान निवडायला सांगितलं होतं. आलं लक्षात? थोडस मॅप पाहिले, इमेज वगैरे पाहिलं तरी ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, चढत्या क्रमाने क्रमवारी लावून योग्य पर्याय निवडायचा आहे. आता ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल आकाशगंगा, सूर्यमाला, विश्व, पृथ्वी वगैरे वगैरे अशा काहीतरी गोष्टी दिसत आहेत. म्हणजे खूपच मोठा आवाका आहे यांचा. मग आपल्याला चढता क्रम लावायचा म्हणजे सुरुवात छोट्यापासून झाली पाहिजे, हे पहिला लक्षात घ्यायचं. मग सुरुवात छोट्यापासून असणारा पर्याय शोधूया. आकाशगंगा मोठी आहे कारण पृथ्वीचा पण समावेश आहे, हे लक्षात घ्या. सूर्यमाला मोठी आहे, विश्व तर खूपच मोठं आहे आणि पृथ्वी, यस, चौथा ऑप्शन बघा. पृथ्वीपासून सुरुवात झाली, पृथ्वीपासून मोठे सूर्यमाला, सूर्यमालापेक्षा मोठा आकाशगंगा आणि त्यानंतर येतो विश्व. आलं लक्षात? छोट्याकडून मोठ्याकडे जायचंय. खूप मोठा पसार आहे. म्हणजे पृथ्वी जी आहे, पृथ्वीचं अस्तित्व या विश्वाच्या तुलनेत जर विचार केला तर डॉट असतो ना, डॉट फुल स्टॉप जो देतो ना, तो सुद्धा खूप मोठा झाला असं म्हणतो मी. खूपच मोठा झाला. म्हणजे नाच्या बरोबर म्हणलं तरी चालेल. नाच्या बरोबर आपलं अस्तित्व, ही पृथ्वीचं अस्तित्व म्हणतोय आणि त्याच्यावरचे आपण तर मग काय, म्हणजे नाहीच आहे असं म्हणलं तरी चालेल जगाच्या तुलनेत. पण इथं आपलं अस्तित्व आहे आणि ते टिकून ठेवायचं आणि पुढे काहीतरी करायचं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया. 1 अंश पूर्व ते 179 पूर्व रेखावृत्त म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण किती रेखावृत्त झाले? रेखावृत्त म्हणजेच काय, या पृथ्वीवरती असणाऱ्या गोल उभ्या रेषा ज्या आहेत ज्याला आपण रेखावृत्त म्हणतो. आलं लक्षात? हे झालं 0 अंश रेखावृत्त. आणि याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला पण एक असंच रेखावृत्त असतं, त्याला 180 अंश रेखावृत्त म्हणतो. 180 रेखावृत्त असं म्हटलं जातं. मग याच्या बाजूला पूर्व आहे आणि याच्या बाजूला पश्चिम आहे. आलं लक्षात? मग आपला प्रश्न काय आहे तर 1 अंश पूर्व ते 179 पूर्व रेखावृत्त म्हणजेच पूर्व गोलार्धात रेखावृत्त किती? म्हणजेच 0 पासून जो सुरुवात होतो 1 2 3 असं 179 पर्यंत जायचं. ह्यामध्ये लक्षात घ्या, गुगली अशी आहे की 180 चा आणि 0 चा उल्लेख नाहीये. जर असा उल्लेख असता तर मग आपण 181 उत्तर दिलं असतं. आलं लक्षात? जर असं विचारलं असतं की 0 पासून सुरू होऊन 179 पर्यंत किती आहे, तर मग 180 म्हटलं असतं. बरोबर? म्हणजे या प्रश्नातच याचं उत्तर आहे 1 ते 79 म्हणजेच किती झालं?
179 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे इथं योग्य उत्तर असणार आहे. साधा सिंपल वाटणारा प्रश्न आहे, फक्त ट्रिक होता, त्यामुळे काय होतं आपलं गफलत होतं, गोंधळ होतो. आपल्याला एवढंच माहिती आहे की 0 पासून 180 पर्यंत 181 भरतात, मग आपण तेवढंच काउंट करत बसतो, तेवढंच लक्षात ठेवतो. पण इथं 1 ते 179 असा प्रश्न होता, त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. सागराची पातळी ही सर्व ठिकाणी सारखीच असते. त्यानंतर जमिनीची उंची मोजण्यासाठी समुद्र सपाटीपासून उंची ग्राह्य धरली जाते. आता या विधानातून अचूक विधान म्हणजेच काय, तर बरोबर असणारं विधान आपल्याला निवडायचं आहे. बरोबर जे विधान आहे त्याच्यावरती असणारा हा प्रश्न आहे. तर दोन्हीही विधान काय आहेत, तर अचूक आहेत. आता स्पष्टीकरण पाहूया. सागराची पातळी ही सर्व ठिकाणी सारखीच असते. आता पातळीचा विचार केला तर आपल्याला लगेच समुद्रगोळ आठवतं. मग समुद्रगोळ प्रत्येक ठिकाणी सारखा आहे का, तर नाहीये. कुठं उंच आहे, कुठं खड्डे आहेत, कुठं खूपच खोल खड्डा आहे, कुठं खूपच उंच आहे, अशा प्रकारचं दिसतं आपल्याला. त्यामुळे आपण काय करतो, अरे नाही, सागराची पातळी सर्व ठिकाणी सारखी नाही असा विचार करतो, पण तिथं चुकतो. पातळीचा अर्थ समान लेवलवरती जे काही पाणी आहे ना ते स्थिर आहे ना, सगळीकडे सारखंच आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही. असं नाही होत की कुठं चढ असलं तर पाणी तिथं उंचावर जातं का, नाही, खाली राहील पण वरती नाही जाणार, किंवा कुठं खड्डा आहे म्हणून जास्त खोल जाईल का, असं नाही होत. म्हणजे पातळी समानच आहे सर्व सागराची. म्हणजे अरबी समुद्रात जर तुम्ही समान म्हणजे पातळी पकडली तर तीच पातळी तुम्हाला संपूर्ण त्या पृथ्वीवरती दिसून येईल. आलं लक्षात. आणि पुढचा प्रश्न मग त्याच्याशी निगडीत आहे की जगामध्ये ना काय केलं जातं की प्रत्येक समुद्रामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी जर एखाद्या भूभागाची उंची मोजायची असेल मग त्यासाठी एक बेस लाईन ठरवणं गरजेचं असतं. मग ती बेस लाईन कुठे ठरवली जाते, मग त्या देशाच्या जवळ असणारा समुद्र म्हणजे ग्राह्य धरला जातो. जसं की भारताची बेस लाईन म्हणजे भारतामध्ये एखाद्या ठिकाणाची उंची जर मोजायची असेल, आता उदाहरणार्थ आपण कळसुबाई शिखर पकडूया. कळसुबाई शिखराची जर उंची मोजायची असेल तर त्यावेळी चेन्नईचा जो काही समुद्र आहे त्याची समुद्र पातळी आहे ती ग्राह्य धरली जाते. म्हणजे ती समुद्र पातळी 0 समजली जाते आणि त्याच्या इक्वलंट त्याला प्रमाण मानून इतर ठिकाणची उंची मोजली जाते. आलं लक्षात. भारताने काय केलं, चेन्नई मधल्या समुद्राचा आधार घेतला, म्हणजे बंगालच्या उपसागराचा आधार घेतला, पण इतर ठिकाणी मग त्या त्या देशाप्रमाणे ते काय असेल ते करत असते. ओके, त्यामुळे दोन्हीही विधान काय आहेत तर बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. जे आता म्हणतो ना आपण समुद्र सपाटीपासूनची उंची, तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला गेल्यानंतर रेल्वे स्टेशन वगैरे असतात त्या ठिकाणी असतं बघा, या स्थानकाची समुद्र सपाटीपासूनची उंची 4300 मीटर, 4200 मीटर, 4000 एवढी मीटर. मग ते काय तर इथून ते मोजली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. आशिया खंडाचे क्षेत्रफळ हे पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या सुमारे 1/3 एवढे आहे. किती आहे, 1/3 एवढं आहे. त्यानंतर आशिया व युरोप खंडाचे उरल पर्वताने पश्चिमेस विभाजन केलेले आहे. ओके, त्यानंतर युरोप व आशिया एकत्रित भूभागास युरेशिया असं म्हटलं जातं. युरोप व आशियाला एकत्रित युरेशिया असं म्हटलं जातं. आणि कर्कवृत्त हे आशिया खंडातून जात नाही. कोणतं, कर्कवृत्त. वरील विधानातून योग्य विधानाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 A, B, C हे योग्य आहेत. आता आशिया खंडाचं क्षेत्रफळ जगातला सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आशिया खंड आहे. पण आता एवढ्यावरती हे होत नाही, पुढे कन्फ्युजन क्रिएट करणारा भाग, त्याने 1/3 भाग व्यापलेला आहे का, तर आहे. ओके, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आशिया व युरोप खंडाचे उरल पर्वताने विभाजन केले आहे. जर तुम्ही नकाशा पाहिला तर लक्षात येईल आशिया खंड आणि युरोपचा खंड हे दोन्ही तुम्हाला जोडलेले दिसतील. मग यांना वेगळं कोण करतं, कुणामुळे हे वेगळे झाले, तर जो काही उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरलेला किंवा लांबलेला असा जो काही उरल पर्वत आहे याने 2 भाग केले. आशिया खंड तिथून वेगळा केला जातो आणि युरोप खंड हा वेगळा केला जातो. कुठून, तर उरल, म्हणजे हेही विधान बरोबर आहे. युरोप व आशिया एकत्रित भूभागास युरेशिया असं म्हणतात. बरोबर आहे. इथला युरो घेतला आणि इथला शिया घेतला, युरोशिया असं नाव ते तयार झालं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि कर्कवृत्त जात नाही असं म्हणतं, जात ना, एकमेव कर्कवृत्त हे काय होतं तर आशिया खंडातून वरून गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे विधान चूक आहे. जात नाही म्हणतं, जात आहे असं पाहिजे होतं. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 A, B, C.
त्यानंतर पुढचा प्रश्न, वातावरणाची रचना प्रामुख्याने किती स्तरामध्ये केली जाते? वातावरण जे आहे त्याची रचना किती स्तरात केली जाते? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 5 स्तरामध्ये याची रचना केली जाते. पहिला असतो तो आपला तपांबर किंवा स्टीप स्तब्दी, त्यानंतर तपांबर येतो, त्यानंतर येतो असे 5 लेयर येतात. आलं लक्षात? आता ते माझ्या लक्षात येत नाही पटकन, तुम्ही ते विश्लेषणामध्ये व्यवस्थित वाचून घ्या. एकूण 5 स्तरामध्ये ते केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, भूखंड अपवहन सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडला भूखंड अपवहन सिद्धांत? तर तो मांडलेला आहे अल्फ्रेड वेगनर यांनी मांडला होता. अल्फ्रेड वेगनर यांनी. याच्यावरती बरेच वेळा प्रश्न आलेला आहे आणि इथून पुढेही येऊ शकतो, खास करून जोड्या लावासाठी येऊ शकतो. जसं की जॉर्जेस द बफन हा एक शास्त्रज्ञ आहे, यानेही एक सिद्धांत मांडलाय, लॅप्लासनं सिद्धांत मांडलाय आणि मुल्टन यांनीही वेगवेगळे असे सिद्धांत मांडलेले आहेत. याने पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी मांडलेत. आणि अल्फ्रेड वेगनर जो आहे याने काय केलं, पृथ्वीवरती जो एक पॅन्जिया नावाचा एक खंड होता, कोणता? एकच एकत्रित पॅन्जिया नावाचा खंड होता, आणि या एकच खंड काय झाला, वेगळा झाला. आणि यापासून जगातले जे आता तुम्हाला 7 खंड दिसतात ना, या 7 खंडांची काय झाली, निर्मिती झालेली दिसून येते. 7 खंड म्हणजे त्या काळी एकच पॅन्जिया खंड होता आणि एकच समुद्र होता, तो म्हणजे स्टेथिस. स्टेथिस नावाचा एकच समुद्र होता. मग याच परत काय झालं, परत वेगवेगळे असे महासागर निर्माण झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न, चराऊ कुरणांचे क्षेत्र जगात सर्वात जास्त कोणत्या देशात आढळते? असा कोणता देश आहे की ज्या देशामध्ये चराऊ कुरण अधिक आढळतात? तर याचं उत्तर असेल ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. एकूण जगाच्या 56% चराऊ कुरण हे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतात. चराऊ म्हणजे जे पशुपालनासाठी गवत लागतं किंवा जमिनीवरती जे काही पडीक जमीन म्हणूया आपण, अशी टाईपची जमीन आणि कुर्ण असणारे, जिथं ते जनावरांच्या खाण्यायोग्य असं गवत आहे, तर ते ऑस्ट्रेलिया खंडामध्ये किंवा ऑस्ट्रेलिया देशामध्ये म्हणलं तरी चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पिकाखालील क्षेत्राचा विचार करता खालील देशांचा योग्य उतरता क्रम विचारलाय. उतरता क्रम लावा, म्हणजे जास्त पिकाखालील क्षेत्र कोणत्या देशात, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी 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 असं जर विचार केला तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, भारत देशात सर्वाधिक पिकाखालील क्षेत्र आहे, त्यानंतर फ्रान्स, मग इंग्लंड आणि मग येतो अमेरिका. आता याचं कारण काय आहे, तर भारतात असणारी सर्वाधिक लोकसंख्या अधिक असल्यामुळे काय होतं, तर भारताला पीक उत्पादन हे अधिक घ्यावं लागतं. एवढ्या लोकांची भूक भागवायचं म्हणल्यानंतर प्रत्येक गोष्ट बाहेरून आणून चालणार नाही, मग जे इथं भूमी आहे तिचाच अधिक उपयोग करावा लागेल. म्हणून काय होतं, भारतात सर्वाधिक पिकाखालील क्षेत्र आहे. आणि इतर देशांचा विचार केला तर हा अमेरिका, इंग्लंड वगैरे यांची लोकसंख्या कमी आहे, भूक्षेत्र जास्त आहे पण लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे काय आहे, यांच्याकडे पिकाखालील क्षेत्र हे काय थोडस भारतापेक्षा तुलनेने कमी असलेलं दिसून येतं. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश खनिजाचे उत्पादन न होणाऱ्या देशामध्ये मोडतो? असा कोणता देश आहे की ज्या देशामध्ये खनिजाचं उत्पादनच घेतलं जात नाही? तर असा एक देश आहे, तो म्हणजे नेदरलँड. असं म्हणलं जातं की ज्या देशामध्ये खनिज वगैरे हे आहेत ते अधिक काय असतात, संपन्न असतात. ओके, पण त्याला अपवाद आहे हा नेदरलँड. आता हा काही पूर्णपणे विकसित नाहीये पण विकसनशील आहे, म्हणजे हा विकासाच्या प्रोसेसमध्ये असणारा देश आहे. पण आपल्यापेक्षा कधी याची बेटर कंडिशन आहे, कारण काय लोकसंख्या लिमिटेड आहे. पण इतर जे काही नैसर्गिक घटक आहेत त्यांचा इथं खूप आहे, कारण हा युरोप खंडामध्ये येणारा देश आहे आणि निसर्गाने यांना भरभरून दिलेला आहे. पण तसं इतर देशाच्या बाबतीत होत नाही. इतर देशामध्ये खनिज वगैरे आहेत पण ते पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचं युटिलाइज होत नाही किंवा पाहिजे त्या उद्देशाने युटिलाइज होत नाही असं म्हणलं तरी चालेल. ओके, तर याचं उत्तर असेल नेदरलँड. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. लोह खनिज उत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक लागतो. बी विधान, जगातील एकूण खनिज साठ्यापैकी 13.5% साठे चीन मध्ये आढळतात. वरील विधानातील अयोग्य विधान निवडायचे. आता अयोग्य विधान म्हणल्यानंतर ए विधान हे अयोग्य आहे, कारण जगात लोह खनिज उत्पादनात प्रथम क्रमांक हा चीनचा लागत नाहीये. रिसेंटची आकडेवारी जर पाहिली आपण तर रिसेंटच्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलिया जगामध्ये पहिल्या स्थानावरती येतो, त्यानंतर येतो ब्राझील, त्यानंतर येतो चीन
चौथ्या क्रमांकावरती भारत आहे, हे लक्षात घ्या, रिसेटची आकडेवारी. आणि 5व्या क्रमांकावरती रशिया आहे. हे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आहे, उत्पादनाच्या. जर खनिज साठ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता तर मग ते स्थिरच आहे, ते काही प्रत्येक वर्षी नाही बदलत. कधी कधी उत्पादन हे अधिक कोणता तरी देश अधिक घेऊ शकतो, त्यामुळे हे नंबर बदलू शकतात. त्यामुळे हा महत्वाचा पार्ट आहे की कोणत्या वर्षी उत्पादन कुणाचं जास्त झालं. आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर चीनचा प्रथम क्रमांक नसून तो किती आहे, तिसरा आहे. 1 नंबरला ऑस्ट्रेलिया, 2 नंबरला ब्राझील, भारत येतो 4 नंबरला आणि रशिया येतो 5 नंबरला. लक्षात. त्यामुळे विधान ए हे फक्त अयोग्य आहे. पुढचा प्रश्न, जगातील बॉक्साईटचे मुख्य उत्पादक व निर्यातक देश टिंबटिंब प्रदेशात आढळतात. आता प्रदेशाचा विचार केला तर समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध, विषुववृत्तीय यापैकी नाही. तर याचं उत्तर असेल उष्ण कटिबंधीय देश जे आहेत ते काय आहेत, तर या बॉक्साईट या खनिजाच्या उत्पादनामध्ये आघाडीवर असलेले दिसतात. मग याच्यामध्ये विचार केला तर ब्राझील आहे, त्यानंतर चीन आहे आणि भारत, हे 3 देश काय आहेत तर सर्वाधिक बॉक्साईट या खनिजाचं उत्पादन करणारे देश आहेत. बॉक्साईट पासून अॅल्युमिनियम मिळवलं जातं आणि जगामध्ये लोखंडानंतर अॅल्युमिनियमचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, आफ्रिका खंडात अनेक भागात भटके पशुपालन केले जाते. या भागातील भटके जमातीच्या योग्य जोड्या लावायच्या, त्यांचा प्रदेश आणि त्यानंतर ते कुठल्या जमाती त्या प्रदेशामध्ये आढळतात अशा आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर सॅवाना गवताळ प्रदेशामध्ये फुलानी ही आदिवासी जमात आढळते. पूर्व आफ्रिकेमध्ये मसाई हे आढळते. इथिओपियामध्ये नुंबा, तर सहारा वाळवंटामध्ये तुर्गे या आदिवासी जमाती आढळतात. या आदिवासी जमाती असतील किंवा उष्ण किंवा थंड हवेचे जे काही प्रकार आहेत किंवा मोसमी हव्या काय म्हणूया आपण त्यांना, हवा म्हणूया किंवा वारे म्हणूया, हे असे जे काही घटक आहेत ना ते पाठ करून ठेवा. परत त्यानंतर स्थलांतरित शेती असेल, हे असे महत्वाचे मुद्दे आहेत. किंवा ते पर्वत रांगा असतील, कोणत्या दिशेने त्यांचा विस्तार झालेला आहे, त्याच्यामध्ये महत्वाची शिखरं कोणती आहेत, त्या पर्वताचं आणखीन काही वेगळं वैशिष्ट्य आहे का, या अशा सर्व गोष्टी जगाच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कारण प्रश्न साधारणपणे अशाच घटकावरती आलेले आपल्याला दिसून येतात. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, अलास्का मधील टिंबटिंब जमाती रेनिडियरचे पशुपालन करतात. रेनिडियर म्हणजे बैलासारखाच दिसणारा पण खूप मोठे अंगावरती केस असतात. तो बर्फाळ प्रदेशामध्ये असतो, त्यामुळे केस हे असणारच त्याच्या अंगावरती, पण असतो साधारणपणे बैलासारखा दिसणारा. मग तो रेनिडियर जो आहे याचं पालन करणारी जमात कोणती असा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर असेल एस्किमो. हा काय आहे, तो जमात आहे, आदिवासी जमात, की जे काय करते, रेनिडियरचं पालन करते किंवा पशुपालन करते. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील विविध भागात स्थलांतरित शेती भिन्न भिन्न नावाने ओळखली जाते, याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. आताच बोललो आणि लगेच तसा प्रश्न आला. स्थलांतरित शेतीवरती असणारा हा प्रश्न, वेगवेगळ्या देशामध्ये त्या शेतीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. पहिला देश आहे तो म्हणजे मध्य अमेरिका. मध्य अमेरिकेमध्ये या शेतीला चेना या नावाने ओळखलं जातं. ब्राझील मध्ये या शेतीला रोका या नावाने ओळखलं जातं. श्रीलंका देशामध्ये या शेतीला मिल्पा या नावाने ओळखलं जातं. तर व्हिएतनाम येथे या शेतीला रे या नावाने ओळखलं जातं. लक्षात. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या आहेत, जास्त काही नाही. अर्धा शेतीची, स्थलांतरित शेतीची वेगवेगळी नावं आहेत, फक्त तो देश आणि ते एवढे जरी आपण लक्षात ठेवले तर यावरून देखील आपण प्रश्न आला तर उत्तर काढू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. तांदूळ उत्पादनात चीन या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो. तांदूळ उत्पादनात भारत देशाचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. तर आपल्याला काय विचारलं तर योग्य पर्याय निवडायचा आहे. फक्त हे योग्य आहे. मग भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर जगामध्ये भारताचा 2रा क्रमांक लागतो. 2रा क्रमांक लागतो. चीन जगाच्या 30% तांदळाचं उत्पादन करतं, तर भारत जो आहे तो जगाच्या 19% तांदळाचं उत्पादन करतो. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न,
खालील विधानांचा विचार करा. रबरास उष्ण व दमट हवामान आवश्यक असते. थायलंड हा देश आघाडीचा नैसर्गिक रबर उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. वरीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. दोन्ही विधान बरोबर आहेत, त्यामुळे वरीलपैकी एकही नाही हा आपल्या इथं योग्य पर्याय असेल, योग्य उत्तर असेल. लक्षात घ्या, जे रबर पीक आहे किंवा रबराची जी झाडं असतात त्या झाडांना अधिक पाऊस लागतो प्लस निचरा होणारी जमीन लागते आणि हवामान पण कसं उष्ण व दमट हवा असतं आणि असं हवामान विषुववृत्तीय प्रदेशामध्येच आढळून येतं. त्यामुळं या भागामध्ये जे काही देश आहेत, खास करून हे थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, असे जे देश आहेत या देशामध्ये रबराचं उत्पादन हे अधिक घेतलं जातं. भारतामध्ये जर स्पेसिफिक विचार करायचा झाला तर केरळ असेल, कर्नाटक असेल, साऊथची जी काही राज्य आहेत 2-3 राज्य, या राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक रबराचं उत्पादन घेतलं जातं. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, विधाने पाहता. जपान हा देश ग्रीन टी साठी प्रसिद्ध असून जगात सर्वाधिक ग्रीन टी पिकवणारा देश आहे. म्हणजे सर्वाधिक ग्रीन टीचं उत्पादन जपानमध्ये होतं, तर हे विधान बरोबर आहे. जपानमध्ये चहाची लागवड होन्शू बेटाच्या दक्षिणेकडील शिझुवा प्रदेशातील पूर्वेकडील डोंगर उतारावर केली जाते. आता हा प्रश्न काय आला तर तो प्रसिद्ध आहे तिथला. म्हणजे एखाद्या देशामध्ये एखादी गोष्ट खूप प्रसिद्ध असेल, जगप्रसिद्ध, तर त्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग असं काही त्या देशाचं वैशिष्ट्य असेल तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आपल्याला प्रश्न काय आहे, वरील विधानापैकी योग्य विधान निवडा. तर दोन्ही विधान काय आहेत, योग्यच आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पृथ्वीवरील सर्वात वरच्या बाह्य घनरूपास टिंबटिंब असे म्हणतात. असं आलं सिंपल, पण कन्फ्युजन होतं. शिलावरण म्हणतात. काय म्हणतात? शिलावरण असं म्हणतात. ही पृथ्वी आहे, पृथ्वीचा जो काही हा वरचा भाग आहे या भागाला शिलावरण म्हणतात. कुठे डोंगर, कुठे समुद्र, हे सर्व आकार आपण घेतले. ओके, त्यानंतर जो आतला भाग येतो त्याला प्रावरण असं म्हणतात आणि त्याच्यानंतर जो कोरचा भाग येतो त्याला गाभा असं म्हणतात. परत याचे दोन दोन परत भाग केले जातात. प्रावरणाला परत एक 2 भाग केले जातात. एक असतो बाह्य प्रावरण असतो आणि एक असतो तो आंतर प्रावरण असतो. गाभ्याच्या बाबतीत अंतर्गाभा आणि बाह्य गाभा असं असतं. त्याची लेंथ पण लक्षात ठेवा की शिलावरणापासून किंवा भूपृष्ठापासून गाभ्यापर्यंत किंवा पृथ्वीचं केंद्र आहे तिथपर्यंत किती अंतर आहे हेही लक्षात ठेवा. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता योग्य जोड्या जुळवायच्या. दिनविशेष आणि गट व दिवस, म्हणजे दिनविशेष आणि तो दिवस कधी साजरा केला जातो. जागतिक पाणथळ प्रदेश दिन जो आहे तो 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन, आता हे तर माहितीच पाहिजे, जागतिक वसुंधरा दिन हा 22 एप्रिलला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ओझान दिन जो आहे तो 16 सप्टेंबरला साजरा केला जातो आणि जागतिक जैवविविधता दिन जो आहे तो 22 मे ला साजरा केला जातो. आता या दिवसांची सुरुवात कधी झाली प्लस कोणी सुरुवात केली, म्हणजे युनोनं केली की कुठल्या स्पेसिफिक देशाने केली, कुठल्या संघटनेने केली, ते देखील माहिती असणं इथं गरजेचं आहे. दिनविशेष आणि प्लस ते कोणी सुरुवात केली आणि काय. माझा आपला परीक्षेचा महिना काय आहे, त्या महिन्यामध्ये कोणते दिनविशेष आहेत किंवा त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये कोणते दिनविशेष आहेत. मग अशाच अनुषंगाने जवळपासचे जर पाहिलं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठली अशी घडामोड घडली की ज्याच्याबद्दल चर्चा आहे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून, मग त्याच्याशी रिलेट करणारं कोणतं दिनविशेष आहे का, ते कोणी कुठल्या संघटनेने सुरुवात केली त्याची, मग अशा दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती असणं इथं अपेक्षित आहे. ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भूकंपाच्या टिंबटिंब लहरी या सर्व स्तरांमधून प्रवास करतात. भूकंपाच्या 3 लहरी असतात बघा. प्राथमिक लहरी, ओके, आणि त्यानंतर दुय्यम लहरी आणि तिसऱ्या असतात त्या ज्याला आपण काय म्हणतो भूपृष्ठीय लहरी असं म्हणतो. पृथ्वीच्या ह्याच्यामधून हे करतात. केंद्र कुठेतरी असतं एका ठिकाणी आणि तिथून ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतात. ओके, तर मग या प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या काय करतात, सर्व ठिकाणाहून प्रवास करतात. आता पृथ्वीचा जो गाभा आहे किंवा भूरचना जी आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, बाह्य गाभा जो आहे तो कसा आहे तर द्रव स्वरूपामध्ये आहे आणि तिथे आल्यानंतर या भूकंप लहरीचं हे होतं म्हणजे विभाजन होतं किंवा त्यांचा स्पीड हा कमी होतो. म्हणजे सर्व गोष्टींचा विचार केला जातो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर भूपृष्ठ लहरी ज्या आहेत त्या काय असतात, सर्वात विघातक असं समजलं जातं. दुय्यम लहरी आणि तीव्रता जास्त असते पण विघातक जो असतो किंवा धोका हा कमी असतो. याची तीव्रता कमी असते पण याचा धोका हा सर्वाधिक असतो. आलं लक्षात? त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 प्राथमिक लहरी. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून हवामानावर परिणाम करणाऱ्या योग्य घटकांची निवड करा. कोणकोणत्या घटकाचा हवामानावरती परिणाम होतो? पहिला आहे अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून उंची, समुद्र सानिध्य आणि सागरी प्रवाह. तर वरील सर्व घटकांचा काय होतो, परिणाम होत असतो त्या तिथल्या प्रदेशातील हवामानावरती. आता उदाहरणार्थ आपलं जर स्थान विषुववृत्ताच्या अगदी जवळ असतं तर आपल्या इथं अगदी उष्ण हवामान असतं. त्याचबरोबरीने समुद्र सानिध्य म्हणजे समुद्र भागामध्ये जर तुम्ही कधी गेलात कोकणामध्ये वगैरे तर तिथलं हवामान हे तुम्हाला दमट जाणवतं. पण त्या तुलनेने जर तुम्ही इकडं परत नागपूर, औरंगाबाद किंवा अमरावती, वर्धा अशा जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला वेगळं हवामान जाणवतं, म्हणजे फरक जाणवतो. ते कशामुळे होतं तर समुद्र सानिध्यामुळे होतं. समुद्र सपाटीपासून जर उंचीचा जर विचार आपण केला, तुम्ही महाबळेश्वरला कधी गेलात उन्हाळ्याच्या दिवसात जा, तुम्हाला महाबळेश्वरच्या पायथ्याला वाईला वगैरे काय होईल, उष्णता जाणवेल, गरम होईल. पण तेच जर तुम्ही महाबळेश्वर वरती गेलात तर तुम्हाला थंड लागेल, म्हणजे त्याचाही इम्पॅक्ट हवामानावरती होतो. आणि सागरी प्रवाह जे असतात, म्हणजे काय होतं सागरी प्रवाहामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असे सागरी प्रवाह वाहत असतात. किंवा असं म्हणलं तरी चालेल की उष्ण भागाकडून थंड भागाकडे सागरी प्रवाह वाहतात आणि थंड भागाकडून उष्ण भागाकडे वाहत असतात. तर त्याचाही इम्पॅक्ट काय होतो तिथल्या हवामानावरती होत असतो. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे सर्व काय ऑप्शन बरोबर आहे. जगप्रसिद्ध असे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र कोणत्या महासागराचा भाग आहे? तर तो अटलांटिक महासागराचा भाग आहे. आता डॉगर बँक काय आहे तर डॉगर बँक म्हणजे जिथं सर्वाधिक मासेमारी केली जाते किंवा सर्वाधिक मासे आढळणारं ते क्षेत्र आहे आणि ते कुठं आहे तर ते अटलांटिक महासागरामध्ये आढळतं, आपल्याला लक्षात घ्या. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दक्षिण अमेरिका खंडाचा पुढीलपैकी कोणता प्राकृतिक घटक नाही? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आता कोणता घटक नाही आहे याच्यावरती असणारा प्रश्न आहे. अँडीज पर्वत आहे का दक्षिण अमेरिका खंडात? आहे, म्हणजे हे बरोबर. गियाना उच्चभूमी आहे का? आहे, म्हणजे हाही पर्याय बरोबर. ग्रेट डिवायडिंग रेंज आहे का? नाही. कुठे आहे ते पाहूया. पंपास मैदान आहे का? आहे. ओके, म्हणजेच काय हो, फक्त सी चुकीचा आहे. हा प्राकृतिक घटक दक्षिण अमेरिका खंडामध्ये आढळत नाही, म्हणजेच काय फक्त सी. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. मग ग्रेट डिवायडिंग रेंज कुठे आढळते तर ही आढळते ऑस्ट्रेलिया खंडामध्ये किंवा ऑस्ट्रेलिया देशामध्ये. असा एकमेव देश आहे की ज्याचा स्वतःचा खंड किंवा स्वतःच्या नावावरून त्या देशाच्या खंडाला नाव दिलं, तर तो आहे ऑस्ट्रेलिया खंड. या देशामध्ये ही ग्रेट डिवायडिंग रेंज आहे. 3000 सरासरी याची 3000 मीटर उंची आहे. ग्रेट डिवायडिंग रेंज या नावाने त्याला ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. गल्फ स्ट्रीम उष्ण प्रवाह बरोबर, कॅनरी प्रवाह थंड आहे बरोबर, ब्राझिलियन प्रवाह उष्ण आहे हाही बरोबर, फॉकलँड प्रवाह हा उष्ण नाहीये हे चुकीचं आहे. हे काय आहे तर हा थंड आहे प्रवाह, म्हणजे थंड पाण्याचा प्रवाह आहे. हा काय होतो तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असतो. काय होतो उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो आणि हा खास करून दक्षिण अमेरिका खंडाकडे वाहत येतो. आलं लक्षात? त्याला फॉकलँड प्रवाह असं म्हटलं जातं. हा उष्ण की थंड पाण्याचा आहे याच्यावरती असणारा प्रश्न. हा थंड पाण्याचा, इथं उष्ण असं दिलं होतं त्यामुळे हा पर्याय चूक आहे. आपलं उत्तर काय असेल मग? अयोग्य जोडी आपल्याला विचारली होती, पर्याय क्रमांक 4 हे तर आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिमी प्रति व्यापारी वाऱ्याचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. पहिला ऑप्शन, पश्चिमी वारे कर्क व मकर वृत्ताजवळील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर उत्तर गोलार्धात पश्चिमी वाऱ्याची दिशा व गती अनिश्चित असते. हेही विधान 100% बरोबर आहे. दक्षिण गोलार्धात भूखंडापेक्षा सागरी प्रदेश जास्त असल्याने पश्चिम वारे अनियमित वाहतात. इथपर्यंत विधान बरोबर होतं, पण इथं अनियमित वाहतात हे चूक आहे.
आणि पश्चिमी वाऱ्यामुळे पश्चिमी कॅनडा आणि पश्चिम युरोपियन देशामध्ये वर्षभर नियमितपणे पाऊस पडतो। हेही विधान बरोबर आहे। इथं चुकीचं काय आहे? अनियमित वाहत नाहीये, तर ते कसे नियमित वाहतात। काय कारण असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धाच्या तुलनेत भूभाग हा काय आहे? कमी आहे, जमीन ही कमी आहे। त्यामुळे जो काही अडथळा निर्माण होतो तो अडथळा दक्षिण गोलार्धात निर्माण होत नाही। त्यामुळे काय होतं? हे वारे सुसाट वाहत असतात। गरजणारे 40, खवळलेले 50 हे नाव जे ऐकलेत ना, ते दक्षिण गोलार्धामध्ये असणाऱ्या हवेची आहे। हे त्यासोबत लक्षात घ्या। गरजणारे 40 कुठं असतात, खवळलेले 50 कुठं आहेत, खिंकाळणारे 60 कुठं आहेत, हे सर्व नावं दिलेली आहेत त्या हवेंना किंवा त्या तिथं वाहणारा जो काही प्रवाह आहे त्याला नावं दिलेली आहेत। ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे। अनियमित नाही तर तो नियमित असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भूरूपे नदीच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होत नाहीत? आता निक्षेपण म्हणजे काय? साठवणं। आलं लक्षात? म्हणजे एखाद्या ठिकाणाहून अपक्षरण होतं। अपक्षरण म्हणजे वाहून आणलं जातं आणि निक्षेपण म्हणजे काय? तर साठवलं जातं। मग इथं काय आहे? निक्षेपण कार्यामुळे निर्माण होत नाही असा प्रश्न आहे। म्हणजेच काय? ते अपक्षरणामुळे निर्माण होतं। मग निक्षेपणामुळे निर्माण होणारे आपल्याला इथं शोधावे लागतील। जलोद शंकू होतो, पंखाच्या आकाराची मैदाने निक्षेपणाचंच कार्य आहे, नैसर्गिक बांध निक्षेपणाचंच कार्य आहे, व्ही आकाराची दरी हे निक्षेपणाचं नाहीये, तर हे काय आहे? अपक्षरणाचं कार्य आहे। थोडं लॉजिक लावलं तर लक्षात येईल। व्ही आकाराची दरी अशी निर्माण झाली म्हणजेच काय झालं? तिथला जो काही जमीन जी होती ना ती वाहत 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 काय झाली? निघून गेली, म्हणून तिथं खड्डा पडला। तो कसा? व्ही आकाराचा, म्हणून त्याला व्ही आकाराची दरी म्हटलं जातं। मग इथला जो काही माल मटेरियल काढला तो कुठेतरी निक्षेपण झालं, त्या निक्षेपणातून मग हे जलोद शंकू तयार झाले, पंखाच्या आकाराची मैदानं तयार झाली, नैसर्गिक बांध तयार झाले। आलं लक्षात? हे कशाचं कारण आहे? तर अपक्षरणाचं कारक आहे ते। म्हणजेच काय? फक्त डी पर्याय क्रमांक 2 हे इथे योग्य असणार आहे। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे, खालील विधानांचा विचार करा। पृथ्वीवरील लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तामध्ये पृथ्वी पट्ट्यावर अंतर हे 111 किलोमीटर असते आणि 2 रेखावृत्तामधील ध्रुवावरील अंतर हे 44 किलोमीटर असते। वरील विधानातील सत्य विधान निवडायचं आहे। पृथ्वीवर लगतच्या 2 अक्षवृत्तामधील अंतर हे काय? पृथ्वी पट्ट्यावर अंतर हे 100 ओके 2 रेखावृत्तामधील अंतर ध्रुवावरील अंतर 44 किलोमीटर असते। सत्य विधान निवडा। ओके, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 विधान ए हे सत्य आहे। हे काय म्हणतो? ध्रुवावरील अंतर आहे। हे ध्रुवावरील अंतर जर ध्रुवावरती तुम्ही गेला तर तिथे हे शून्यच होतं। काय होतं? 0°C एवढं किंवा शून्यच फक्त अंतर होतं। हे ध्रुवावरती होत नाही अंतर, हे लक्षात घ्या। हे झालं तर 66.5 म्हणूया आपण, 66.5 अंशावरती असणारा अंतर आहे, त्यामुळे हे कन्फ्युजन करून घेऊ नका। ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न, मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? हे काय आहे? हातचा मार्क पॅसिफिक महासागरात आहे, बरोबर ना? माहितीच असेल मारियाना। का बरं हा प्रश्न? टायटन बुडाला ना, फुटलं ना टायटन, ते पाणबुडी गेली होती बघा, म्हणून येऊ शकतं। डायरेक्ट त्याच्यावर न येतं ह्याच्यावर येईल प्रश्न, काय सांगता येतं, त्यामुळे माहिती असणं गरजेचं आहे। मारियाना ट्रेंच असं म्हणलं जातं, खोली, गर्ता। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा। पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा असून पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या 1/3 क्षेत्र व्यापले आहे। पॅसिफिक महासागर आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर व दक्षिण अमेरिका खंडाच्या भोवती वेढलेला आहे। वरील विधानातील अयोग्य विधान निवडा। चुकीचं काय आहे ते निवडायचंय, कुठलंच विधान चुकीचं नाहीये, यापैकी नाही म्हणून दोन्ही विधान बरोबर आहेत। सर्वाधिक मोठा पॅसिफिक महासागर, ज्यालाच आपण प्रशांत महासागर म्हणून देखील ओळखतो, प्रशांत महासागर म्हणून देखील ओळखतो, आणि याने आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर व दक्षिण अमेरिका खंडाच्या भोवती हा वेढलेला आहे, सगळीकडे पसरलेला आहे हा। ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। खालील विधाने लक्षात घ्या।
पर्वताचे साधारण 3 प्रकार पडतात आणि मैदानी प्रदेशाची उंची समुद्री सपाटीपासून 200 मीटर पर्यंत असते. मैदानी प्रदेशाची उंची. वरील विधानातील बरोबर विधान निवडायचंय. दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. ए आणि बी बरोबर. आता 3 प्रकार कुठले आहेत? तो एक असतो वली पर्वत. कुठला? वली पर्वत. दुसरा असतो ज्वालामुखीय पर्वत. ज्वालामुखी पर्वत. आणि तिसरा असतो खंडीय पर्वत. ओके. आणि हेही बरोबर आहे. 200 मीटर समुद्र सपाटीपासून जर उंची असेल तर त्याला मैदानी प्रदेश म्हणून ओळखलं जातं. उंची अनुसार असणारे ते भूभागांचे वेगवेगळे प्रकार आहेत. विधान ए व बी दोन्ही योग्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. हिवाळ्यामध्ये सूर्यकिरणे ही जमिनीवर सरळ पडत नाही, त्यामुळे उत्तर भारतात तापमान हे कमी राहते. कसं? हिवाळ्यामध्ये सूर्यकिरणे जमिनीवर सरळ पडत नाही. कशी पडत असतील? तिरपी पडत असतील. म्हणून काय उत्तर भारतात तापमान हे कमी राहते. साहजिक आहे, बरोबरच आहे. आणि उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांना लू असे म्हणतात. बरोबर आहे. जून जुलैच्या कालखंडामध्ये हे वाहत असतात वारे. ओके, त्यांना लू म्हणतात. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, जिथं किरण लंबरूप पडतात तिथं काय होतं? तर तिरपे पडतात तिथं, सॉरी, तर काय होतं? हिवाळा असतो, म्हणजे पृथ्वी कललेली असते. ओके, तर ए आणि बी दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, सियाल मध्ये प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्याचा समावेश होतो? सियाल मध्ये त्याचं उत्तर असेल सिलिका, ॲल्युमिनियम. साधं सिंपल आहे. सिलिकाचा एस आहे आणि ॲल्युमिनियमचा एम. आणि याच्यापासून नाव काय झालं? सियाल. ओके, सियाल तयार झाला. त्यानंतर सिलिका आणि मॅग्नेशियम पासून काय झालं? तर इथं मॅग्मा असं तयार होतो. नाही, सायमा, सॉरी, सायमा, एस आय आणि मॅग्नेशियमचा एम असं काहीतरी घेतलं होतं आणि हा सायमा तयार होतो. नाव लक्षात ठेवा कशी तयार झाली. सायमा. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या. मूळ खडक आणि त्यापासून जो काही रूपांतरित खडक तयार झाला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ग्रॅनाइट पासून जर पाहिलं आपण तर तो नीस प्रकारचा खडक तयार होतो. नीस. ओके, त्यानंतर पकाराम किंवा शेल ज्याला म्हणतात, त्या शेल पासून स्लेट हा खडक तयार होतो. कोळशापासून हिरा तयार होतो आणि बेसाल्ट पासून अँटीबोलाइट हा खडक तयार होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता रूपांतरित म्हणजे मूळचा खडक, त्याच्यावरती जर ज्वालामुखीचं काय म्हणूया आपण, उष्णता आली म्हणजे लावारस आला, त्याचं रूपांतर वेगळ्या याच्यामध्ये होतं. म्हणजे अभिक्रिया घडते, काहीतरी क्रिया घडून त्याचं खडकाचं रूपांतर होत असतं. किंवा टेक्टॉनिक प्लेट्स जे असतात, मग त्याचा अधिक जर दाब पडला तर उष्णता निर्माण होते, मग त्यामधून पण हे होत असतं. टेक्टॉनिक प्लेट्स ह्या सरकत असतात कंटिन्युअसली. मग अशा घटनेतून हे रूपांतरित खडक काय होतात? तयार होत असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणात किनारपट्टीच्या भागात कोणता खडक आढळतो? दक्षिण कोकणात आणि किनारपट्टी यांनीच उत्तर सांगून टाकलं. जांभा हा खडक आढळतो. कोणत्या प्रकारचा? जांभा. दक्षिण कोकण म्हणलं की जांभा खडक, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. खडक, बॉक्साईट हे खनिज आढळते इथे याच्यामध्येच. लक्षात? पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. हिमनदीच्या तळाशी निक्षेपित झालेला हिमोडला भूहिमोड असे म्हणतात. त्यानंतर हिमनदीच्या काठावरील निक्षेपित म्हणतात हिमोडला पार्श्व हिमोड म्हणतात. उत्तर युरोपच्या मैदानी प्रदेशात हिमोडगिरी हे भूरूप पाहावयास मिळते. वरीलपैकी अचूक विधान निवडायचे. वरील सर्व अचूक आहेत, म्हणजेच काय? बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर जलोढ ऐकलं होतं. म्हणजेच काय? जल अधिक लोड त्याच्यासोबत असणारा. ओके, पाण्यासोबत असणार. जल म्हणजे पाणी, बरोबर. मग हिमोड म्हणजे काय? हिम म्हणजेच बर्फ आणि त्याचा जो काही लोड असेल, ओढ असेल, तो काय असणार आहे? हिमोड असणार आहे. हे जर लॉजिक इथे लक्षात ठेवलं तरी सुद्धा असे प्रश्न आपल्याला अशा लॉजिक वरती सोडवता येतात. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक ह्याचं उत्तर असेल 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 36 होता. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. समुद्राच्या पाण्याची क्षारता ही दर 1000 प्रति ग्रॅम
या स्वरूपात मोजली जाते. अगदी बरोबर आहे. बी विधान काय सांगतं, महासागराच्या पाण्याची क्षारता 0/00 या चिन्हाने दाखवतात. हेही विधान बरोबर आहे. आणि त्सुनामी हा शब्द जपानी शब्दापासून आला आहे. हेही विधान बरोबर आहे. वरील विधानातील योग्य विधान निवडायचं. तर वरीलपैकी सर्व विधाने काय आहेत, योग्य आहेत. पाण्याची क्षारता ही प्रति ग्रॅम, प्रति 1000 ग्रॅमला प्रति ग्रॅम अशी मोजली जाते. म्हणजे 1000 ग्रॅम पाण्यामध्ये किती टक्के क्षाराचं प्रमाण आहे. समजा 35% असेल, सरासरी सागराची क्षारता 35% समजली जाते. म्हणजेच काय, 1000 ग्रॅम पाण्यामध्ये 35,000 ग्रॅम क्षार असतात. सॉरी, 35 ग्रॅम काय असतात, क्षार असतात. आलं लक्षात. आणि त्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. आणि सुनामी हा शब्द काय आहे, तर जपानीच आहे. म्हणजे तिन्ही विधान बरोबर, पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. समशीतोष्ण पानझडी वनामध्ये ऑलिव्ह, चेस्टनट, सीडर हे वृक्ष आढळतात. तर शुष्क पानझडी वनामध्ये तेंदू, साल, पळस, आवळा ही वृक्ष काय होतात, तर आढळतात. वरील विधानातून योग्य विधान निवडा. तर उत्तर असेल विधान ए व बी हे दोन्हीही योग्य आहेत. खास करून मी म्हणेन जगाच्या बाबतीत असं नको लक्षात ठेवा, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ते. पण भारत असेल आणि महाराष्ट्र असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये ही नावं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या प्रदेशामध्ये कोणकोणती प्रकारची वन हे किंवा झाडांचे प्रकार हे आढळत असतात. ओके, पर्याय क्रमांक 3 योग्य असेल याचं उत्तर. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. सागर पृष्ठाच्या तापमानात अक्षांशानुसार फरक पडतो. बरोबर. आता तापमान म्हणजे विषुववृत्तावरती गरम असेल, विषुववृत्तापासून उत्तरेकडे जसं जाल तसं पाणी थंड 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 होत जाईल. ध्रुवावरती गेल्यावर बर्फच दिसतो. आणि दक्षिणेकडेही सेम, जसं जसं दक्षिणेकडे जाल तसं तसं पाणी थंड होत जातं. म्हणजेच खाली दक्षिण ध्रुवावरती गेलं की बर्फच दिसेल. आलं लक्षात. म्हणजे विषुववृत्त काय म्हणूया आपण, अक्षांशानुसार फरक हा पडतच. त्यानंतर पुढचं विधान, वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान कमी होत जाते. वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान कमी होत जाते. यस, बरोबर आहे. शेवट जो डीप पॉइंट आहे ना, सरासरी मग तिथं 4 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. त्याच्यापेक्षा जास्तही नाही, त्याच्यापेक्षा कमीही नाही. तो आता एक सायंटिफिक रिझन आहे त्याच्या पाठीमागं, त्यामुळे ते घडतं. म्हणूनच ज्यावेळी जगामध्ये हिमयुग होतं पण या सागर जलामध्ये 4 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन होतं. म्हणूनच काय झालं, पृथ्वीवरून जीवनसृष्टी नष्ट नाही झाली तर तिथे ती टिकून होती. आलं लक्षात. म्हणजे 2 विधानही बरोबर. ध्रुवीय प्रदेशात सागर जलाचे प्रमाण गोठण बिंदूच्या खाली असते. बरोबर आहे हेही विधान. आणि वरील विधानातील बरोबर विधान निवडा. सॉरी, बरोबर नाही तर आपल्याला चूक पाहिजे किंवा पर्याय नाहीये. पण याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. 2 डिग्री सेल्सिअस पाण्याची घनता कमाल असते, तर 2 नाहीये तर 4 डिग्री सेल्सिअस ही असते. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. नैसर्गिक वनस्पतीचे सामान्यतः जंगले, गवताळ प्रदेश, झुडपे असे 3 प्रकार पडतात नैसर्गिक वनस्पतीच्या. आणि उष्णकटिबंधीय वनांचे सदाहरित, निमसदाहरित आणि मोसमी वने असे 3 प्रकार पडतात. वरील विधानातील अचूक विधान निवडायचं आहे. म्हणजेच बरोबर. तर ए व बी हे दोन्हीही विधान काय आहेत, तर अचूक आहेत. म्हणजे दोन्ही विधान काय आहेत, बरोबर असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, अमेझॉन नदी खोऱ्यावरून टिंबटिंब हे वृत्त जाते. कोणते वृत्त जाते, विषुववृत्त जाते. महत्वाचे 3 वृत्त आहेत. एक आहे विषुववृत्त, दुसरं कर्कवृत्त आणि तिसरं आहे मकरवृत्त. कर्कवृत्त हे उत्तर गोलार्धात आहे आणि मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात आहे. ओके, मग ते कोणकोणत्या खंडातून जाते, कोणकोणत्या देशातून जाते हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर असे कोणतं वृत्त आहे की जे 2 खंडातून जातं, 2 देशातून जातं, मग असंही माहिती असणं गरजेचं आहे. याचं उत्तर असेल विषुववृत्त हे अमेझॉन नदी खोऱ्यावरून जातं. अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडात आहे हेही लक्षात घ्या त्यासोबतच. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भुरपे निवडा. निक्षेपण म्हणजे परत तेच काय होतं, साठवलं जातं. अपक्षरण म्हणजे वाहून घेऊन जातं. मग वाऱ्याचं साठवण्यामुळे कुठले भुरपे निर्माण होतात ते निवडायचंय. ओके, बारखान, बसदा, लोएस मैदान आणि वालुकागिरी. तर याचं उत्तर असेल ए, सी, डी.
बसदा हे काय होतं, अपक्षरण कार्यामुळे तयार होतं, अपक्षरणामुळे. आणि हे जे आहेत ना बारखान, लोएस मैदान आणि वाळूगिरी हे निक्षेपण कार्यामुळे तयार होतात. म्हणजे वाळू वाहून आणली जाते आणि एका ठिकाणी कुठे तर साठवली जाते. वारा काही मुद्दाम नाही करत, अडथळा निर्माण झाला की ते ऑटोमॅटिक ते होत जातं. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगात टिंबटिंब भागास आंतरिक गाभा असे म्हणतात. कोणत्या भागाला म्हणतात हे, तर 5150 ते 6371 किलोमीटर जो भाग आहे त्याला काय म्हणतात, आंतरिक गाभा असं म्हणतात. हे पृथ्वीचं 0 ते एकूण डिस्टन्स सांगितलेलं आहे. त्यानंतर हा जो भाग आहे तो अंतरप्रावरण म्हणून ओळखला जातो आणि हा भाग जो आहे तो बहिर्गाभा म्हणून ओळखला जातो. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, अवकाशातील कृष्णविवर कोणतेही विकिरण बाहेर जाऊ देत नाही हा गुणधर्म टिंबटिंब यामुळे त्याला प्राप्त होतो. कशामुळे, अतिशय लहान आकार, अतिशय मोठा आकार, अतिशय जास्त घनता, अतिशय कमी घनता. तर याचं उत्तर असेल अतिशय जास्त घनता. कृष्णविवर म्हणजे ज्याला आपण ब्लॅक होल म्हणून ओळखतो. ब्लॅक होल जे आहे तर ते ब्लॅक होल मधून काही आपण ऐकलं असेल, कुठलाही म्हणजे कसल्याही प्रकारचा त्यामधून काय म्हणे प्रकाश असेल किंवा कुठलेही किरण असतील किंवा कसल्याही प्रकारचा भूभाग असेल, काही म्हणजे त्यामधून बाहेर नाही पडत. ओके, तर याचं कारण आहे अतिशय जास्त असणारी त्याची घनता. त्यानंतर पुढचा प्रश्न, माउंट मॅकिन्ले हे सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणत्या डोंगर रांगेत आहे. तर याचं उत्तर असेल रॉकी पर्वत. मगाशी सांगितलं प्रत्येक खंडामध्ये असणारी महत्वाची पर्वतरांग कोणती आहे, त्याच्यामध्ये त्याचा विस्तार किती आहे, त्याची सरासरी उंची किती आहे आणि त्यामध्ये असणारं सर्वोच्च शिखर काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जगाचा अभ्यास करत असताना हे महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, युनान पठार कोणत्या देशात स्थित आहे. कोणत्या देशात आहे युनान, तर चीन या देशामध्ये हे स्थित आहे. मग रशियामध्ये कोणते पठार आहेत, तुर्कस्तानमध्ये कोणतं आहे, सौदी अरेबियामध्ये कोणतं पठार आहे तेही यासोबत माहिती असणं गरजेचं आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. आता इथं ही परत वेगवेगळे घेतलेले म्हणजे एक समान गुणधर्माचं नाहीये काय असं. सुती उद्योग कुठं स्थित आहे या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर असेल वाराणसीमध्ये. पिराणा काय आहे, तर तो एक मासा आहे. रेशीम शेती बिहारचं ते वैशिष्ट्य आहे आणि काझीरंगा अभयारण्य ते म्हणजे आसाम मध्ये आहे. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. असे प्रश्न येऊ शकतात हे लक्षात घ्या. म्हणजे कुणाचा कोणासोबत काही संबंध नाही. उद्योगाचा अभयारण्यासोबत किंवा अभयारण्याचा या माशासोबत काय संबंध आहे. म्हणजे प्रत्येक गटातला तो एक गट घेतले म्हणजे उदाहरण घेतलं आणि त्याच्यात जोड्या विचारल्या. पुढचा प्रश्न, ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग हा जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. हा लोहमार्ग कोणत्या देशात आहे असा प्रश्न आहे. तर तो आहे रशिया या देशामध्ये. एकूण लांबी 9000 किलोमीटर आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ओके, हा जगातला सर्वात लांब असा लोहमार्ग आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील पर्यायाचा विचार करा व त्यातील चूक पर्याय निवडा. निवडक वृक्ष, अस्तित्वात असलेल्या वनांचे संरक्षण, लोकसमूहाचा सहभाग वाढवणे, वृक्षतोडीचा शाखीय पद्धतीचा अभ्यास करणे आणि वनीकरण आणि वन संवर्धन. आता प्रश्न तुम्हाला बरोबर काय विचारलं काय एक्झॅक्टली, ही एका योजनेची वैशिष्ट्य वनीकरण, सामाजिक वनीकरण जे होते ना, मग हेच सर्व ठिकाणी पण लागू होतं. ओके, तर त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सर्व पर्याय हे काय योग्यच असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक टिंबटिंब आहेत. अपक्षरण म्हणजे आता वाहून घेण्यासाठी, वाहून घेऊन जाण्यासाठी कोण मदत करतं वाऱ्याला. एकतर वाऱ्याचा वेग आहेच. ओके, त्याचबरोबरीने हवामानाचा देखील त्यामध्ये समावेश होतो. खडकाची रचना पण आहे. ओके, आणि वाळूचा आकार आहे. म्हणजे या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्याला
वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामध्ये झालेला दिसून येतो। पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल। ओके, तर हे होते जगाच्या भूगोलावरती असणारे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण। तुम्हाला तर एक अंदाज आलाच असेल की कशा पद्धतीने जगाच्या भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या घटकावरती आपल्याला विशेष करून फोकस करायचा आहे। आलं लक्षात? अशा पद्धतीने अभ्यास केला तर जगाच्या भूगोलावरती सर्व प्रश्न तुम्हाला निश्चितच आरामात सोडवता येऊ शकतील। ओके, भेटूया मग परत पुढच्या टेस्ट मध्ये। धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।